केशरी टोप्या घालून हे घालून असा एक उपक्रम होता आपला सर्वांचा. त्याला काही जणांनी हिला नेऊन तिथं उभं केलं होतं, जवळ घेऊन गेले होते हाताला त्या पुतळ्याजवळ. तर एक गृहस्थ काहीतरी सावरकर असं म्हणाले नुसतं, हिनं त्याला सांगितलं विनायक दामोदर सावरकर असं म्हणायचं. हिनं त्यांना पूर्ण नाव सांगितलं, सावरकर म्हणायचं, विनायक पूर्ण नाव त्यांना सांगितलं. होय आजी तुमचं बरोबर आहे. आम्ही माझी जन्मठेप हे पुन्हा एकदा सांगा की नुसतं सावरकर म्हणायचं नाही, त्यांनी सावरकर म्हटल्यावर विनायक दामोदर सावरकर एवढं या बाईने सांगितलं. बघा ना. आणि मी म्हणजे साधारण एक 16 वर्षाची होते. मग माझी जन्मठेप हातात मिळालं पुस्तक, लोकांनी आणलेलं पुस्तक ठरलेल्या मुदतीत द्यायचं. मग पुस्तक एकाने घ्यायचं, सुरुवात करायची वाचायला. आई आणि काकू स्वयंपाकघरात काम करतात, त्यांच्या मागं हिंडत हिंडत सगळं पुस्तक वाचायचं. असं आम्ही माझी जन्मठेप वाचलं. त्यामुळे ती आजही ते अंदमानात गेले, त्यांचे किती हाल झाले, तिच्या आजही सावरकरांच्या बद्दल तिच्या लक्षात आहे. आज तिला सांगता आलं नाही तरी ती सावरकरांची निस्तीम भक्त आहे ती. हो ना, हो. म्हणूनच आम्ही गाठ पडायला आलो. ती खरोखर म्हणजे असं तिचं होतं ना, किती यातना. आणि मग तिला फार राग येतो ना, चांगलं वागत नाही हे लोक, ते पटकेवाल्यांचं राज्य आलंय आणि ते सावरकरांना त्रास दिला असं ती म्हणते. म्हणून आम्ही सुद्धा काय म्हणतो की सावरकरांनी इतक्या आम्हाला पेटा सोसलेल्या आहेत, त्यांना कोणी पदवी देऊ दे न देऊ दे, त्यांना मृत्युंजय तर पदवी मिळालेलीच आहे. कोणी काही म्हणू दे, उडी मारली म्हणू दे, नाही मारली म्हणू दे, जे सत्य आहे ते काही कुठं लपत नाही. आणि ते स्वातंत्र्यवीर तर ते स्वातंत्र्यवीरच आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाही. पदवी देण्याची कुणीही गरज नाही. त्यांना लोकांनी असं विचारलं, तुम्ही एवढं सांगता कोण ऐकत नाही. ते म्हणाले माणूस किती मोठा असू शकतो. कोण म्हणाल? सावरकर म्हणाले उज्जैनीला जायचं, विक्रमादित्याबद्दल विचारायचं. 10 माणसं जरी मिळाली ना विक्रमादित्याबद्दल सांगणारी, तर तुम्ही मला सांगायचं. कारण तो सम्राट विक्रमादित्य, त्याला सुद्धा कोण ओळखणार नसेल तर मी कोण सावरकर असं ते म्हणाले. एवढं ते प्रत्येक गोष्टीत स्वतःला हे करू शकत होते. सावरकरांचं व्यक्तिमत्व म्हणजे कुठलं क्षेत्र नाही असं नाही. 52 शब्द. माझ्या शेजारी एक आजी होत्या, त्या आता परवा गेल्या 90 वर्षाच्या, त्या पण सावरकर भक्त होत्या. तर नेहमी बोलण्यात आमच्या ते गप्पा असायच्या. तर त्यांनी सांगितलं आम्हाला लहानपणी एक धडा होता, तर 52 इंग्लिश शब्दांचे सावरकरांनी मराठीमध्ये जे अनुवाद केलेले आहेत ते आम्हाला शाळेमध्ये अभ्यासण्यासाठी होते. म्हणजे भाजींच्या बरोबर त्यांच्यामुळे ते मराठी कोल्हापूरला गेले सिनेसृष्टी भाजींच्या बरोबर इंटरव्हल आमक आणि सगळ्या पाट्या होत्या. ते म्हणाले हे कशाला पाहिजे, मला वापरता येत नाही मराठी शब्द. कुठं आहेत म्हणाले, मी कुठनं आणणार शब्द. यांनी मध्यंतर, चित्रपट, बोलपट सगळे शब्द भरा 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 त्यांना चित्रपट सृष्टीचे आज आपण वापरतो सगळे शब्द सावरकरांनी दिलेले. त्यांना बसल्या जागेला एवढे शब्द दिले. महापौर हा शब्द सावरकरांचा, त्यासाठी त्याने इतका विचार केला तो शब्द येईना, म्हणून आता आपल्याला तो शब्द येत नाही की काय असं, आणि त्यांना सुचला. असं ते इतकं सुंदर आहे ना ते वाचण्यासारखं. कसं आहे, तुमच्याकडनं ऐकण्यासारखं भरपूर आहे, विचारण्यासारखंही भरपूर आहे, पण आजी पण खूप थकलेली आहे आणि वेळ पण तेवढा म्हणजे आपल्याला त्याला बसवणं पण होणार नाही. पण मी एक ओळख करून देते आता माझ्या ह्या चॅनलवरच्या लोकांना की ह्या शरद पोंक्षे या आजींची धाकटी मुलगी 2 नंबर. ह्या आजींची धाकटी मुलगी, तुमचं नाव पूर्ण काय? मी विद्या मधुकर रानडे. नमस्कार. आणि ह्या आता तुम्ही इकडे तुम्ही पुढे. आणि ह्या शरद पोंक्षेजींची आई यांच्यापेक्षा मोठी म्हणजे आजींची मोठी मुलगी. तुमचं पण नाव सांगा. आणि एकदा माधुरी माधव पोंक्षे, मी शरदची आई आहे. तर आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. तुमच्याकडनं ऐकण्यासारखंही भरपूर आहे. आणि आम्हाला महाराष्ट्रातला एक मोठा कलाकार शरद पोंक्षेजी आहेत, जगभर प्रसिद्ध.
पण त्यातूनही आमच्या मिरजेशी कनेक्टेड आहेत याचा आम्हाला खरं. म्हणजे महाराष्ट्रातले असून मिरजेशी कनेक्टेड हो. याचा आम्हाला अभिमान वाटला. म्हणून आम्ही मुद्दाम आजींना जरी बसवत नसलं तरी थोडा त्रास दिला. आणि या आजी आणि तरी आजी भरपूर बोलल्या सावरकरांचं म्हटलं बसली नाव सांगितलं. होय. आजी तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा आम्हाला. इंदिराबाई शिवराम भोस. छान 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 छान. तुम्हाला नमस्कार, धन्यवाद. तुम्हाला शतशः वंदन आमच्यातर्फे. नमस्कार. चल आई त्या पण नमस्कार करतायत. मावशी आहे. हा, करा. नको राहते. सांगते. नमस्कार शरदजी. आम्हाला तुमच्या आई मावशी आणि आजींना भेटून खूप खूप आनंद झाला. आणि असंच तुमचं म्हणजे जे कलाकाराचं जे भवितव्य आहे ते असंच उज्ज्वल राहू दे. लोकांना भरपूर अशी भाषणं तुमची राष्ट्राय स्वाहा मार्फत ऐकायला मिळू देत. आम्ही नेहमी त्याचे युट्यूबवर आम्ही नेहमी भाग बघतो आणि आम्हाला खूप आवडतात. आणि आमच्या पुढची पिढी सुद्धा आमची नातवंड वगैरे सावरकरांच्या साहित्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतात. तुमच्यातर्फे आमच्या नातीला बक्षीस मिळालेलं आहे. आता तुम्हाला ते इतक्या मुलांच्यातनं आठवायचं नाही, परंतु आम्हाला त्याची आठवण आहे. आणि तो माझ्याकडे फोटोही आहे. जमलं तर मी तो पाठवून देईन. धन्यवाद. असंच तुमचं उज्ज्वल भरपूर कारकीर्द होऊन तुमची अशी भरपूर भाषणं आम्हाला ऐकायला मिळू देत, नाटकं बघायला मिळू देत. धन्यवाद. आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचाही धन्यवाद. आजी तुम्हाला थोडा त्रास दिला आम्ही, पण तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला बरं वाटलं आम्हाला. आई तुला त्रास झाला काय? त्रास झाला बसल्याबद्दल? नाही. आवडता विषय होता. ठीक आहे. धन्यवाद. हो. आता